आज आपण आलेलो आहोत सप्तशृंगी गडावरती। देवीचा हा गड आहे नाशिकवरून 70 किलोमीटर अंतरावरती। तर तुम्ही पहिल्यांदा इथे येणार असाल तर तुम्हाला सर्वात सोपा मार्ग म्हणजे नाशिकवरून वणी वाया तुम्ही 70 किलोमीटरमध्ये इथे येऊ शकता। वणीपासून काही 22 किलोमीटरवरती गड आहे आणि गडाचे हे 10 किलोमीटरचा रस्ता अप्रतिम सुंदर आहे। 7 आपले गड, त्यापैकी एकावर विराजमान आहे सप्तशृंगी माता। त्या 7 गडांमध्ये विराजमान असल्यामुळेच देवीला सप्तशृंगी हे नाव मिळालं। या 7 पर्वतांची अंदाजन उंची 4500 फूट आहे। त्यातून सर्वात उंच शिखर म्हणजे 4600 फूट उंच। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ आणि भारत भूखंडातील 51 शक्तिपीठांपैकी एक। तर सप्तशृंगी देवी या पहाडावरती का विराजमान झाल्या, महिषासुर मर्दिनी असं त्यांना का म्हटलं जाते, 3.5 शक्तिपीठांची काय कहाणी आहे, शंकरांची पहिली पत्नी सती यांचा उजवा हात इथे कसा पडला आणि त्यामागे काय कथा आहेत, अशा अनेक कथा आपण आज ऐकणार आहोत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ, त्यातून रेणुका देवी माहूरचे एक, कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरी आणि पुढची तुळजाभवानी असे हे 3 शक्तिपीठ आणि सप्तशृंगीचे अर्धे शक्तिपीठ असे मानले जाते। या 3.5 शक्तिपीठ आणि संपूर्ण भारत भूखंडातील 51 शक्तिपीठ हे का मानले जातात, तर यामागे कथा अशी आहे की शिवशंकरांची पहिली पत्नी सती देवी यांचे वडील राजा प्रजापती दक्ष यांनी आपल्या राज्यामध्ये एक यज्ञाचे आयोजन केले होते, परंतु त्यांचा शंकरांना व त्यांच्या मुलीच्या लग्नाला नकार असल्यामुळे त्यांनी शिवशंकरांना व त्यांच्या मुलीला या यज्ञामध्ये आमंत्रित नाही केले। आमंत्रण नसूनसुद्धा सतीदेवी आपल्या वडिलप्रेमापोटी त्या यज्ञाला गेले, परंतु राजांनी आपला व आपल्या पतीचा अपमान केला न बोलून या कारणात क्रोधामध्ये येऊन त्यांनी त्याच यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन आपला प्राण दिले। या गोष्टीने शिवशंकरांना खूप क्रोध आला आणि क्रोधात ते जिथपर्यंत गेले त्यांनी क्रोधामध्येच देवीला आपल्या कांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडाचे चक्कर लावणं सुरू केले आणि या क्रोधात संपूर्ण भारत आणि ब्रह्मांड हे धोक्यात आहे हे बघून ब्रह्मा आणि विष्णू यांची चर्चा झाली। ब्रह्मा आणि विष्णू यांनी हे ठरवले की विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने शंकराच्या मागे जाऊन देवीचे तुकडे करतील आणि तसे त्यांनी 51 देवीचे तुकडे केले आणि शंकराचा क्रोध शांत केला। परंतु या सर्वामध्ये देवीचा उजवा हात हा या ठिकाणी पडला होता, सप्तशृंगीच्या गडावर। नुकतेच आमच्या देवीचे दर्शन झालेलं आहे आणि अगदी 8 फुटांची सिंदुरात मळवलेली 18 हातांची एक प्रसन्न करणारी मूर्ती इथे आहे देवीची। तुम्ही जर नाशिक विभागात असाल तर नक्की इथे या, एक दिवस इथे येऊन दर्शन घ्या, निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरा, अगदी दिवस घालवा। खाली उतरल्यानंतर अगदी 15 रुपयामध्ये तुम्हाला महाप्रसाद भेटेल। हॉटेल पण आहेत, तुम्ही सोबत डबा आणला असाल तर त्याची खाण्याची सोयसुद्धा इथे केलेली आहे आणि पावला पावलावरती तुम्हाला पाणी वाटणारे लोक भेटतील, जसे माझ्या मागे एक आहे अगदी। आणि काही कठीण नाही आहे, 510 पायऱ्या आहेत मोजून, पण चढणं अगदी सोपं आहे। महिषासुर मर्दिनी असं देखील देवीला ओळखलं जातं। तर या नावामागे काय कथा आहे ती आपण आता ऐकूयात। महिषासुर नावाचा एक म्हैस रूपामध्ये एक राक्षस होता।
आणि जेव्हा त्याच्या त्रासाने लोक अगदीच त्रासून गेलेले तेव्हा ते देवांकडे विनंती करायला गेले की आम्हाला यातून वाचवा. तेव्हा सगळ्या देवांनी देवीला विनंती केली की तुम्ही दुर्गा अवतार घेऊन पृथ्वीवर जा आणि लोकांना यातून मुक्त करा. तर देवीचं हे 18 भुज अवतार पाहायला भेटतंय, ज्यामध्ये प्रत्येक हातामध्ये एक अवजार आहे. काही एका हातात शंख, माळ, भाला, परशुरामांची तलवार, सगळ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला भेटतील. आणि त्या सगळ्या अवजार घेऊन देवीने दुर्गा रूप घेऊन महिषासुराचा वध केला.